लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी हप्ता आहे तो लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होणार असल्याची माहिती मिळते। लाडक्या बहिणींसाठी ही खरं तर खुश खबरच म्हणावी लागेल। तो हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे। लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी आहे। लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता जमा होणार आहे। लाडकी बहीण योजनेची रक्कम आता महागाईनुसार वाढवा, पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीने ही शिफारस केली आहे। योजनेचं मूल्यमापन करून बदल करण्याच्या सूचना करण्यात आल्यात। वाढती महागाई आणि बदलत्या कौटुंबिक गरजांनुसार थेट बँक खात्यामध्ये जमा होणारी सध्याची ही 1500 रुपयांची रक्कम पुरेशी आहे की नाही हे तपासण्यासाठी या योजनेचं मूल्यमापन करावं आणि त्यामध्ये बदल केले जावेत असा सूर समितीच्या ताज्या चर्चापत्रातून उमटलेला आहे। लाडकी बहीण योजनेमधून 80 लाख नव्हे तर 92 लाख लाभार्थी वगळल्याचं समोर आलंय। ई-केवायसी न करणं, उत्पन्नाची मर्यादा आणि जास्त वयामुळे लाभार्थ्यांना वगळण्यात आलेलं आहे। आणि लाडक्या बहिणींना कोणत्या कारणानं या योजनेमधून वगळलेलं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तर 55 लाख महिलांकडून मुदतीत ई-केवायसी पूर्ण नाही, त्यामुळे लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। त्याचबरोबर 12 लाख महिलांचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे। 4.5 लाखांहून अधिक महिलांचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे। 12 लाख लाभार्थ्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्या आयकर भरणाऱ्या आहेत। 5 लाख महिला आधीच नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी आहेत। 14,000 पुरुष लाभार्थी देखील आहेत आणि या कारणांमुळे लाडक्या बहिणींची संख्या ही कमी झालेली आहे। साधारणपणे 2025च्या ऑगस्टमध्ये आपण ई-केवायसीची प्रक्रिया सुरू केली आणि त्या ई-केवायसीच्या प्रक्रियेमध्ये आपण 6 महिन्याची मुदत, पहिल्या कालावधीमध्ये 1 महिना, नंतर आणखी विनंती आली आणखीन 2 महिने, त्याच्यानंतर आणखीन 2 महिने आणि मग शेवटचा डिसेंबर 31 पर्यंत आपण ई-केवायसीची मुदत दिली होती। त्यानंतर सुद्धा ज्यांनी ई-केवायसी 31 डिसेंबरपर्यंत केलेली आहे पण त्यांच्या ई-केवायसीमध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत, आपण त्यांना सुद्धा ते दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून एप्रिल महिन्यापर्यंत त्यांना संधी दिली आणि 31 ई-केवायसीची प्रोसिजर साधारणपणे न केलेल्या महिला जवळपास 60 लाखापेक्षा अधिक आहेत, ज्यांनी कधीच ई-केवायसी ही या योजनेअंतर्गत केलीच नाही। त्यानंतर इन्कम टॅक्सचा जो डेटा आहे तो साधारणपणे 5 लाख आणि त्याच्यानंतर ई-केवायसी करत असताना आणखीन 9.5-10 लाखाचा जो डेटा आहे तो त्याच्यामध्ये त्यांचं जे आर्थिक उत्पन्न आहे त्यांच्या घरातल्या म्हणजे पतीचं असेल किंवा वडिलांचं असेल हे त्या ठिकाणी ई-केवायसीमध्ये आढळून आलं। अशी साधारणपणे एक 14-15 लाखाची त्या ठिकाणी संख्या आहे ज्यांच्याकडे वाहनं होती आणि वाहनांमुळे त्या ठिकाणी त्यांनी अर्ज भरलेले होते पण तरी वाहनं त्यांच्या नावाने असल्यामुळे असा काही 4.5-5 लाखाचा डेटा आहे आणि त्यामुळे ज्यांना वारंवार संधी देऊन सुद्धा ई-केवायसीची प्रक्रिया झाली नाही त्यांना त्या ठिकाणी योजनेचा लाभ आणि जे काही नियम आणि निकष ठेवलेले होते त्यानुसार या योजनेचा लाभाच्या दृष्टिकोनातून सरकारने त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि कुठलीही पात्र महिला ज्यांनी ई-केवायसीची प्रोसिजर केलेली आहे आणि तरी सुद्धा तिला त्या ठिकाणी लाभ मिळत नाहीये अशा पद्धतीचा कुठल्याही पात्र महिलेवर अन्याय किंवा त्या लाभार्थीवर अन्याय हा विभाग म्हणून किंवा शासन म्हणून केला जाणार नाही। आमच्याकडे काही तक्रारी किंवा काही त्या ठिकाणी निवेदनं प्राप्त झालेली आहेत की त्यांनी ई-केवायसीची प्रोसिजर केली होती पण तरी सुद्धा त्यांना लाभ मिळत नाहीये। अशा प्रोसिजर ह्या ज्या आहेत त्या आम्ही क्रॉस व्हेरीफाय करतोय। ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना दोन्हीचे अर्ज भरलेले होते आणि दोन्हीकडूनही त्यांना जर लाभ मिळत नसेल तर त्यांना दोन्हीपैकी एका तरी योजनेचा लाभ हा देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा जे काही क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते सुरू आहे आणि एक कुठलं तरी चॅनल माध्यमांच्याकडे आणि काही आर्टिकल्समध्ये सुद्धा आलेलं आहे की एकट्या बीड जिल्ह्यामधून 28 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत। खरं तर बीड जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास 30-32 लाख आहे, तर त्याच्यातल्या 30-32 लाख लोकसंख्या असलेल्यामधले 28 लाख
हे कसे काय अपात्र होऊ शकतात. त्यामुळे कुठे ना कुठेतरी जी काही बातमी आहे किंवा जो काही डेटा आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. बीड जिल्ह्यामध्ये साधारणपणे रजिस्ट्रेशनमध्येच जवळपास रजिस्ट्रेशन करतानाच 6-6.5 लाख काहीतरी रजिस्ट्रेशन होतं आणि त्याच्यातल्या पात्र ठरलेल्या या सुमारे 4 का 4.5 लाख महिला आहेत आणि त्यांना लाभ हा सुरू आहे. 2 लाख आकडा जो सांगितला जातो याच्यामध्ये काय तथ्य आहे? मुख्यमंत्री म्हणाले होते जवळपास 81 लाख, त्याच्यामध्ये 12 लाखाची वाढ झाली आहे का जी सांगितली जाते? त्याच्यामध्ये वाढ झालेली नाही. टोटल जे रजिस्ट्रेशन झालेलं होतं ते 2,63,00,000 होतं, जे सुरुवातीला झालेलं रजिस्ट्रेशन होतं आणि त्याच्यातूनच ज्या पात्र आहेत त्या साधारणपणे जो आकडा होता तो 2,43,00,000 आणि 2,47,00,000 होता. हे टोटल जे रजिस्ट्रेशन आहे ते जर आपण धरलं आणि हा आत्ता जो लाभार्थ्यांचा जो फायनल आकडा धरला तो हा टोटल मिळून हा साधारणपणे तो आकडा जो आहे तो 90-92 लाखापर्यंत जातो. पण टोटल रजिस्ट्रेशन 2,63,00,000 होतं, त्याच्यातले कदाचित म्हणजे त्याची नोंद धरून हा कदाचित हा डेटा येत असेल. पण साधारणपणे आत्ताच्या घडीला आपण 1,67,00,000 ते 1,70,00,000 सुमारामध्ये हा जो आहे तो डेटा पूर्ण KYCची प्रक्रिया केल्याच्या नंतर हा त्या ठिकाणी आपल्याकडे आहे आणि मूळ जे रजिस्ट्रेशन झालेलं त्यासहित जर ऍड केलं तर त्यानुसार तो येतोय. आणि म्हणून प्रत्येक 2-2, 3-3 महिन्यांनी अशा पद्धतीचे जे काही वेगवेगळे लॉजिक्स किंवा लॉजिस्टिक्स धरून जे आकडे येतात त्याच्यामुळे हे कन्फ्युजन आहे. पण साधारणपणे स्ट्रीमलाईन होण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना KYC ही बंधनकारक आहे आणि ही फक्त लाडकी बहीण योजनेसाठी नाही तर आपण जर बघितलं तर नमो शेतकरीसाठी सुद्धा KYC आहे. मदत पुनर्वसनमधून आपण जो काही नुकसान भरपाई देतो त्याला सुद्धा KYC ही कंपल्सरी आहे. ज्या ज्या डायरेक्ट डीबीटी स्कीम्स आहेत, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या स्कीम्स आहेत, या सगळ्यांमध्ये KYC ही कंपल्सरी आहे. पहिल्यांदाच ही प्रक्रिया होत असल्यामुळे त्या संदर्भामध्ये काही शंका कुशंका होत्या, पण आता पूर्ण त्या स्ट्रीमलाईन झालेल्या असून ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना आम्ही त्या पद्धतीनं तो लाभ देत आहोत. आणि ज्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत आमच्याकडे की KYC करून सुद्धा त्यांना लाभ मिळत नाहीये किंवा त्यांना त्या संदर्भातली शहानिशा करून जर KYC करून त्यांना खरंच मिळत नसेल आणि त्या पात्र असतील तर त्या पद्धतीनं कारवाई केली जाईल. पण KYC करून सुद्धा जर या दुसऱ्या म्हणजे समजा त्यांची वाहनं असेल किंवा इन्कम टॅक्सच्या याच्यामध्ये ते बसत नसतील किंवा दुसऱ्या कुठल्या स्कीममध्ये ते कुठला लाभ घेत असतील आणि त्या कारणाने असेल तर स्वाभाविकरित्या त्यांना त्या ज्या दुसऱ्या स्कीमचा लाभ सुरू जाईल, पण लाडकी बहीणचा त्यांना त्या पद्धतीनं तो लाभ काही पुढे कंटिन्यू करणार. आतापर्यंत किती रक्कम जी आहे ती महिलांना गेलेली आहे, एक्झॅक्ट आकडा किती आहे ज्या पात्र होत आहे आतापर्यंत? अपात्र महिलांची आतापर्यंतची संख्या किती आहे आतापर्यंत? अपात्र महिलांची साधारणपणे मी पात्र महिलांची तुम्हाला सांगते की 1,67,00,000 इतकं आपण जे लास्ट डीबीटी केलेलं आहे ते सुमारे त्या याचं गेलेलं आहे. म्हणजे KYCची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर ज्यांनी KYC केलेली नाही किंवा जे इन्कम टॅक्सच्या याच्यामध्ये जो काही डेटा आम्हाला तिथून मिळाला त्यानुसार जो इंटिग्रेट केलेला डेटा असेल, RTO कडून जो मिळाला त्यानुसार जो इंटिग्रेट केलेला डेटा असेल किंवा ज्यांनी KYCची प्रोसिजरच त्या ठिकाणी फॉलो केलेली नाही, ह्या सगळ्याच्या अंतिम आलेले जे पात्र लाभार्थ्यांची आहे ती साधारणपणे 1,67,00,000 अशा सुमारास आहे. जे पुरुष होते जे लाभ घेत होते त्यांच्याकडनं पैसे रिटर्न घ्यायला सुरुवात केली आहे का? पैसे रिकव्हर करण्याच्या दृष्टिकोनातून विभागाच्या वतीने जो प्रस्ताव आहे तो आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. जे शासकीय कर्मचारी होते त्यांच्या संदर्भातली जी प्रक्रिया आहे ती साधारणपणे 8-10 महिन्यापूर्वीपासूनच सुरू झालेली आहे आणि ती मूळ फायनान्शियल ट्रेजरीमध्ये जी त्यांनी एक सेपरेट त्याच्यामध्ये अकाउंट करून दिलेली आहे ती त्याच्यामध्ये जमा होत असते, ती विभागाकडे परत जमा होत नसते. आणि जसं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी सांगितलं की जे पुरुष आहेत आणि ज्यांनी महिलांच्या नावाने लाभ घेतलेला असेल त्यांच्याकडून जी काही रकमेची वसुली केली जाणार आहे
त्याची प्रक्रियेची जी काही आहे ती आपण सुरुवात करतो. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेची जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठीचा बघू शकता 8 जूनचा लेटेस्ट हा निधी वितरितचा GR शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. जर या GR मध्ये आपण बघितलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जून महिन्याचा तुमचा जो हप्ता आहे तो देण्यासाठी निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे. बघा, वित्त विभागाने या ठिकाणी हा निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होता का? तर पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा. आणि तुमचा मे महिन्याचा मागचा हप्ता भेटला की नाही तेही सांगा. तर आता तुमचा जून महिन्याचा हप्ता भेटण्यास अडचण येणार नाही. आणि हा जो GR आहे या ठिकाणी जर आपण बघितलं, प्रत्येक वेळेस या ठिकाणी त्या महिन्यामध्ये पैसे न भेटता पुढच्या महिन्यात पैसे भेटतात. आणि पुढच्या महिन्यामध्ये GR या ठिकाणी जवळपास 10 ते 15 तारखेपर्यंत या ठिकाणी प्रसिद्ध होत असतो. मात्र यावेळेस लवकरच 2-3 दिवस अगोदरच हा GR प्रसिद्ध झालेला आहे. कारण की यावेळेस तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता येणाऱ्या 8 दिवसामध्ये भेटण्याची शक्यता असू शकते. त्याच्याबद्दलची महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे, ती देखील आपण बघणार आहोत. तर बघा, वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी या ठिकाणी हा लेखा शीर्षक आहे, त्याच्या खाली माहे जून 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ या ठिकाणी देण्यासाठी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून महिला व सचिव विभाग यांना या ठिकाणी पात्र लाभार्थी महिलांना हा लाभ अदा करण्यासाठी 309 कोटी इतका निधी जो आहे प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवरती हा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता प्रदान केलेली आहे. तर हा निधी जो आहे आता महिला आणि बालविकास विभागाकडं सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडनं वितरित केला जाणार आहे. आणि त्यानुसार लाडक्या बहिणींना जून महिन्याचा लाभ देण्यासाठी जवळपास 309.54 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून त्यांच्याकडे वितरित केला जाणार आहे. आणि आता याच्यानंतर तुमची पूर्ण टेक्निकल प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर लाडक्या बहिणींना टप्प्याटप्प्याने हे पैसे जे आहेत जून महिन्याचे जमा केले जाऊ शकतात. तर पाहू शकता, हा 8 जून 2026 महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने हा GR जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे. तर या GR मध्ये महत्त्वाची माहिती देखील दिलेली आहे की सद्यस्थितीत नोंदणी झालेल्या लाभार्थी महिलांची छाननी करून पात्र लाभार्थी महिलांना लाभ या ठिकाणी देण्यात येत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी महिला व बालविकास विभागाची राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर पात्र लाडक्या बहिणींनाच हा निधी जो आहे तो वितरित केला जावा, त्याची छाननी करून या ठिकाणी हा निधी जो आहे तो दिला जावा असं सांगण्यात आलेलं आहे. तर त्यानुसार बघा, आता पुढे महत्त्वाची न्यूज आलेली आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मग पुढच्या आठवड्यामध्ये हे 1500 रुपये येणार असल्याची अपडेट समोर आलेली आहे. तर आता पैसे येण्यास तुमची अडचण नाही आहे. जून महिन्याचा लाडक्या बहिणीनं तुम्हाला हप्ता जो आहे तो भेटणारच आहे, जो की तुमचा 1500 रुपयाचा असणार आहे. आता निधी वाढ करण्यासाठी बद्दलची देखील माहिती आपण बघितलेली आहे, त्याच्याबद्दलची ही अपडेट आलेली आहे. परंतु सध्या तुमचा जून महिन्याचा हा 1500 रुपयाचा लाभ आहे तो तुम्हाला दिला जाणार आहे. त्याच्यामध्ये बघू शकता या ठिकाणी म्हटले की पुढील आठवड्यामध्ये हा निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या 1500 रुपयाच्या हप्त्याबाबतची माहिती समोर आली आहे. पुढील आठवड्यात DBTद्वारे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. तर बघा, राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना सध्या जून महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर तुम्ही देखील या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. जून महिन्याचे पहिले जवळपास 10 दिवस उलटून गेलेले आहेत जुलै महिन्याचे. तर जून महिन्याचाच हप्ता तुम्हाला या ठिकाणी अजून भेटलेला नाही. तर जुलै महिन्याचा तुम्हाला ऑगस्टमध्ये हप्ता भेटू शकतो. तरीही 1500 रुपयाचा हप्ता अजून भेटलेला नाही. लाडक्या बहिणींना ते पैसे जमा झालेले नाहीत. पण आता याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आलेली ते म्हणजे GR देखील प्रसिद्ध झालेला आहे. आणि या ठिकाणी बघू शकता ही न्यूजमध्ये माहिती दिली की जून महिन्याचा हप्ता जो आहे पुढील आठवड्यामध्ये महिलांच्या खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे. राज्य सरकारकडून लवकरच या योजनेसाठी निधी वर्ग जो आहे तो केला गेलेला आहे DBTद्वारे. आता तो लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिला जाणार आहे. तर DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे पाठवले जातात. 15 जुलै रोजी किंवा त्याच्यानंतर हा हप्ता जमा होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर बघा, जवळपास 1,70,00,000 महिलांना हा लाभ भेटला जाणार आहे. 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र आहेत. याच्यामध्ये अजून त्याची पूर्ण छाननी जी आहे करूनच पात्र लाडक्या बहिणींपर्यंत हा लाभ वितरित केला जाणार आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 1,70,00,000 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत.
दुसरीकडे तपासणीत अपात्र ठरलेल्या सुमारे 80 लाख महिलांच्या खात्यात हा हप्ता जमा होणार नाही असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. जून महिन्याचा हप्ता जमा होण्याच्या तारखेबाबत अद्याप सरकारकडून अधिकृत फिक्स डेट आलेली नाही किंवा त्याचा अपडेट दिलेला नाही. मात्र जी न्यूजमध्ये माहिती आली त्याच्यानुसार पुढील आठवड्यामध्ये या ठिकाणी हे पैसे जे आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. म्हणजेच 15 जुलैपर्यंत जून महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे. बघा, फक्त जून महिन्याच्या हप्त्याबद्दलचाच हा GR आलेला आहे. जुलैचा त्याच्यामध्ये उल्लेख नाही. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त आणि फक्त 1500 रुपयाचा म्हणजे एकच हप्ता जो आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. मात्र ज्यांना मे महिन्यापर्यंतचे पैसे आलेले आहेत, मे महिन्यापर्यंतचे, त्यांना हा जून महिन्याचा हप्ता देखील भेटणार आहेत. तर त्या लाडक्या बहिणी पात्र आहेत. मात्र ज्यांचा लाभ बंद झालेला आहे आणि तुम्ही खरोखर पात्र आहात, KYC मध्ये जर तुमचा लाभ बंद झालेला आहे, KYC करता आलेली नाही, तर तुम्हाला महिला आणि बालविकास विभागाशी देखील तुम्ही संपर्क करू शकता. आणि KYC करूनही जर पैसे येत नसतील, तुम्ही खरोखर पात्र असाल, तरी देखील तुम्हाला विभागाशी संपर्क करून या ठिकाणी तांत्रिक कारणं जाणून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचे पैसे चालू होऊ शकतात. तर प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी हे पैसे सध्या जमा होताना दिसत आहेत. मात्र त्या महिन्यामध्ये हे पैसे जमा न झाल्यामुळं लाडक्या बहिणींना पूर्ण महिनाभर वाट पाहावी लागते. त्यासाठी सरकारने एक तारीख फिक्स करणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना त्या महिन्यामध्येच पैसे भेटल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. तर पूर्ण महिना लाडक्या बहिणी वाट पाहतात, त्या महिन्यामध्ये पैसे मिळतात. पुढच्या महिन्याच्या या ठिकाणी कधीही म्हणजे 15 तारखेपर्यंत असेल, 20 तारखेपर्यंत हे पैसे जमा होतात. तर सरकारने एक तारीख फिक्स करावी का प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची? मला काय वाटतं, कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला वाटत असेल फिक्स करावी तर सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तुमच्या अजून याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तोही जॉईन करून ठेवा. तिथेही तुम्हाला महत्त्वाचे अपडेट भेटत राहतील. धन्यवाद.